चला ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हा. मॅचला होती सुरुवात. गावदेवी दिवाले आणि त्यांच्या विरुद्ध बाबा स्पोर्ट्स खारीगाव. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. त्या गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन खऱ्या अर्थाने आई एकविराच्या चरणी नतमस्तक होऊन आपण आता आजच्या शेवटच्या दिवसाला सुरुवात करतोय. इच्छाचा महामेरू बहु जनांचे आधारू अखंड शिस्तीचा निर्धारू श्रीमंत योगी राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. खऱ्या अर्थाने त्या विश्वविद्यालयाचा आशीर्वाद घेऊन आजच्या स्पर्धेला आपण सुरुवात करतोय. खऱ्या अर्थाने कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात त्या विश्वविद्यालयाच्या पूजनाने केली जाते आहे. नाव आहे गणपती बाप्पा मोरया आणि त्याच प्रथम पूज्य गणपती बाप्पाच्या पूजनाच्या स्पर्धेची सुरुवात आपण करत आहोत. खऱ्या अर्थाने गणपती बाप्पाच्या डोल्याचा विचार केला तर लहान आहेत, कृष्ण आहेत, कारण संपूर्ण सृष्टीवर बारीक नजर खऱ्या अर्थाने त्याची आहे. याच अनुषंगाने गणपती बाप्पाचे डोले लहान आहेत. वर्णन करताना कोणीतरी सांगितलंय ना, गणपती बाप्पाचे कान सुपासारखे मोठे आहेत, कारण संपूर्ण विश्वाचे गाराने ऐकण्याची ताकद खऱ्या अर्थाने त्या कानामध्ये आहे. म्हणून गणपती बाप्पाचे कान मोठे आहेत. संपूर्ण उदराचा आणि पोटाचा विचार केला तर मोठा आहे, कारण संपूर्ण सृष्टीवर संपूर्ण सृष्टीची संकट सामोरण्याची ताकद त्यामध्ये आहे. म्हणून या अनुषंगाने गणपती बाप्पाचा उदर अर्थातच पोट मोठं आहे आणि त्याच विश्वविद्यालयाचा आशीर्वाद घेऊन आपण करतो आहे स्पर्धेला सुरुवात. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये लगेचच दाखल व्हा. बाबा स्पोर्ट्स खारीगाव टीम ही नम्र विनंती आम्ही तुमच्यापर्यंत करतो आहे, कारण शेवटचा दिवस आहे. सहकार्याची भूमिका प्रत्येकाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आयोजकाला हवी आहे आणि तेच सहकार्य तुम्ही मैदानाच्या आतमध्ये करा. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होती आहे. दोन सलामीवीर बॅटर. दोन्ही टीमचे 12th मॅन आपण कॉम्बॉक्स मध्ये उपस्थित व्हा. पहिला बॉल डिलिव्हर्ड होण्या अगोदर आणखी एक महत्त्वपूर्ण माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पहिला बॉल डिलिव्हर्ड होण्या अगोदर दोन्ही टीमचे 12th मॅन आपण कॉम्बॉक्स मध्ये उपस्थित व्हा. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. एका बाजूला टीम अदल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. खऱ्या अर्थाने पावसाला सुद्धा आता सुरुवात झाली आहे आणि त्या रिमझिम पावसामध्ये क्रिकेटचा मनमुराद आनंद दोन टीम मैदानाच्या आतमध्ये लुटेल. दोन टीमला खऱ्या अर्थाने जिंकायचं आहे, परंतु एक टीम या सिच्युएशन मध्ये खऱ्या अर्थाने जिंकेल. कोणाला यश येईल कोणाला अपयश येईल हे आता पाहायचं आहे. निमित्त मध्ये आपण पाहताय मिडॉनच्या दरम्यान एक क्षेत्ररक्षक आहे. चला अंपायर समोरचा जो स्टंप आहे तो आपण एकदा पूर्णपणे चेक करा. फिल्डिंग सेट झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राइक इनला बॅटर आहे सुमित.
मॅचला सुरुवात. पहिला स्पेल मध्ये बॉलर कुणाल. पहिला बॉल सुमितच्या विरुद्ध बॉलर कुणालचा. पहिलाच बॉल शॉर्ट ट्रॅकर आणि डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव. कॅचची संधी निर्माण होती पहिल्या बॉलवर, परंतु डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव भेटेल बॅटर सुमितला. धावसंख्येचा श्री गणेश आहे मैदानाच्या आतमध्ये. बाबा स्पोर्ट्स खारीगाव टीम साठी पहिली धाव मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवर आली आहे. थोडंसं संकटात होता बॅट्समन पहिल्या बॉलवर, परंतु एक धाव महत्वपूर्ण होती. पहिल्याच बॉलवर एक धाव. धावसंख्येचा श्री गणेश टीमचं अकाउंट ओपन एक धावेने झालं आहे. शॉर्ट ट्रॅकर बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. कॅचची संधी निर्माण. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलाच नाही आहे. याच अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा एक धाव सक्सेसफुली कंप्लीट. एक धावेच्या मैत्रीने धावसंख्येला आकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 2 धावा. सुरुवात आतापर्यंत चांगली झाली आहे दोन्ही टीम साठी. 2 बॉलवर 2 धावा आहेत सिंगलच्या मदतीने. शॉर्ट ट्रॅकर बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय एक धावेसाठी. डिक्लेअर स्वरूपामध्ये पुन्हा एकदा एकच धाव प्राप्त होईल बॅट्समनला. 3 बॉलवर 3 धावा. शांत संयमी सुरुवात आतापर्यंत आपण पाहता बॅटिंग करत असताना बाबा स्पोर्ट्स खारीगाव टीमची. पुन्हा एकदा पाहू शकाल चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. स्विंग अँड मिस डॉट बॉल. चांगला लाईन आणि लेन पर बॉल डिलिव्हर्ड केलाय बॉलर कुणालने. पुन्हा एकदा पाहू शकाल गतीमध्ये परिवर्तन. व्हेरिएशन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ क्रिकेट. स्लोवर 1 बॉल फेकलाय. पाहू शकाल बॅट्समन निखिलच्या विरुद्ध आणखी एक डॉट बॉल येतोय. लागोपाठचे 2 डॉट बॉल आता फेकण्यामध्ये यश प्राप्त झालंय बॉलर कुणालला. धावसंख्या स्कोर बोर्डवर 5 बॉलच्या समाप्तीनंतर 3 धावा. पहिल्या ओव्हर मधला शेवटचा बॉल पाहू शकाल मिड ऑनच्या अगदी वरून बॉल ट्रॅव्हल झाला आणि एक चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाला आहे. यशस्वी झेल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आणि पहिल्या विकेटचं पतन आता मैदानाच्या आतमध्ये होत आहे. बॅट्समन निखिल बॅक टू द डगआउट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर बोर्डवर फक्त नि बघताय 3 धावा. पहिली विकेट गमावली आहे. बॅटिंग करत असताना बाबा स्पोर्ट्स खारीगाव टीमने कुणाला एक यश प्राप्त झालं पहिल्या ओव्हरमध्ये. इकॉनॉमिकल बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये पहिल्या स्पेल मध्ये आपण पाहिली गावदेवी दिवाळी टीमच्या माध्यमातून. नवीन बॅटर येणार नंबर 3 वर बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये सौरभ. जबाबदारी आहे दोन्ही बॅटरवर मैदानाच्या आतमध्ये. फायटिंग स्कोर मैदानाच्या आतमध्ये उभा करायचा आहे. कमीत कमी वेळ आहे. अजूनही 18 बॉल पहिल्या इनिंग मधले शिल्लक आहेत आणि दुसऱ्या स्पेल मध्ये बॉलर बॉलिंग ट्रॅकवर. देवेशचा पहिलाच बॉल पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आपण पाहताय. कव्हरच्या अगदी वरून बॉल ट्रॅव्हल होतोय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक विकी मुंबईकर पोहोचतोय बॉल पर्यंत. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. पार्टनरशिप सुद्धा क्रिकेटमध्ये इम्पॉर्टंट आहे आणि तीच पार्टनरशिप 2 बॅटर आता करत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. धावसंख्या पुढे सरकत असताना स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचते 5 धावा. पाच धावा आतापर्यंत बनला आहेत. पुढील बॉल शॉर्ट ट्रॅकर बॉल. पुन्हा एकदा पाहू शकाल खांद्याचा पुरेपूर वापर करत असताना या मॅच मध्ये बॉलर देवेश. बाईच्या माध्यमातून एक धाव नक्की प्राप्त होईल. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा सुद्धा आहे. 1 बाउंसचा इशारा दिलाय स्क्वेअर लेग अंपायरने. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना स्कोर बोर्डवर 6 धावा. 6 ऑन अ स्कोर बोर्ड.
पहिली मॅच जबरदस्त आहे. हाय व्होल्टेज ड्रामा आहे. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमकडे खूप मोठी क्षमता आहे. ताकदवर फलंदाज दोन्ही टीमकडे आहेत. चांगले गोलंदाज सुद्धा दोन्ही टीमकडे आहेत. गावदेवी डिबाले आणि बाबा स्पोर्ट्स कारीगाव या दोन टीमच्या दरम्यान चालू असणारी मॅच. ओव्हर पिच बॉल समोरच्या दिशेला स्टँड अँड डिलिव्हर्ड डिस्पॅच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. साधावा षटकार. क्वालिटी स्ट्रोक आता आपण पहिला सुमितच्या बॅट मधनं समोरच्या दिशेला टाकलेला बॉल ओव्हर पिच होता आणि समोरच्या दिशेला मारलाय. लॉंग ऑन बॉडी लाईनच्या पलीकडे साधा बॉल आहेत. शॉर्ट ट्रॅकर बॉल आणखी एक चांगला स्ट्रोक. पुलचा एक देखना स्ट्रोक. बॉल मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत सीमारेषा पार. रन्स मिळतील 4. 4 चौकार. पहिल्या ओव्हर मध्ये मी तर म्हणेल कुणालची खूप चांगली गोलंदाजी आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये अग्रेसिव्ह आणि अटॅकिंग दर्जाचा क्रिकेट आता आपण पाहताय बाबा स्पोर्ट्स कारीगाव टीमचा. सुमितला आता खऱ्या अर्थाने सूर गवसला या मॅच मध्ये. षटकर आणि चौकारांची भाषा आता बॅट मधनं तो बोलतोय. धावसंख्येला आकार. धावसंख्या 16 धावा स्कोर बोर्ड वर आहेत. आतापर्यंत बॉलरने बॉल फेकले 4. आणखी एक ओव्हर पिच बॉल होता. समोरच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न. थोडासा बॅटच्या बॉटमला लागला बॉल. एक धाव पूर्ण होईल मिडॉनच्या दरम्यान. एक धावेच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्ड वर 17. दुसऱ्या ओव्हर मधला एक बॉल शिल्लक आहे. 17 धावा स्कोर बोर्ड वर आहेत. शॉर्ट ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा शॉर्टम जाम करायचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा समतोल झाला नाहीये. डॉट बॉल फेकलाय दुसऱ्या ओव्हर मधला शेवटचा. बॉलर देवेशने. 2 ओव्हरची समाप्ती. 17 वर 1 अशी परिस्थिती आपण पाहताय स्कोर बोर्ड वर. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धाबा स्कोर बोर्ड वर. 1 विकेट गमावली आहे निखिलच्या माध्यमातून. परंतु दोन्ही बॅटरने आतापर्यंत डाव सावरलाय. सुमितच्या बॅटमधनं 2 मोठे स्ट्रोक आपण पाहिले. 1 षटकार आणि 1 चौकार. 17 धाबा स्कोर बोर्ड वर आहेत. ज्युनियर नयन बॉलिंग साठी आता बॉलिंग ट्रॅक वर तयार आहे. राऊंड द विकेटने ते तयार होत आहेत बॉलिंग ट्रॅक वर. महत्वपूर्ण 2 ओव्हर अजूनही शिल्लक आहेत. किती धावा 2 ओव्हर मध्ये बनतील सर्व घडामोडी आता खऱ्या अर्थाने या 2 ओव्हर वर डिपेंड आहेत. सेकंड लास्ट ओव्हर पहिल्या इनिंग मधली. स्ट्राईक एंडला हार्ड हिटर बॅटर सुमित आणि त्याच्या विरुद्ध ज्युनियर नयनचा पहिला बॉल. शॉर्ट ट्रॅकर बॉल मैदानाच्या आतमध्ये पहिलाच फेकलाय. 1/4 ओव्हरचा इशारा दिलाय स्क्वेअर लेग अंपायरने. 1 बाउन्स आहे असंच म्हणताय स्क्वेअर लेग अंपायर. आतापर्यंत खूप चांगली पंचगिरी या स्पर्धेमध्ये आपण गेले 2 दिवस पाहताय. मंथनचा निर्णय अंतिम आहे. यस नो डाऊट. 17 धावा. धावसंख्या स्थिरावली आहे. पुढील बॉल सोडून दिलाय. बॉल बॅट्समन लीव केला. यस वाईट बॉल आहे. लाईनर लेंथ खराब होती आता ज्युनियर बॉलर नयनची. पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा वापर या मॅच मध्ये. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन होतं आणि व्हेरिएशन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. तुमच्याकडे व्हेरिएशन असणं गरजेची गोष्ट आहे. मग कलात्मक बॉलिंग करणं हे गरजेचं आहे आणि तीच कला आता खऱ्या अर्थाने बॉलर टाकतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा शॉर्ट ट्रॅकर बॉल परंतु हॉट शॉट मैदानाच्या आतमध्ये. नो बॉलचा इशारा दिलाय स्क्वेअर लेग अंपायरने आणि 6 धाबा. ह्या मॅच मध्ये आता खऱ्या अर्थाने कलाटणी प्राप्त होईल स्कोर बोर्ड वर. नो बॉल वर आल्या 6. एक उत्तुंग षटकार सुमितच्या बॅट मधनं.
25 धावा स्कोर बोर्डवर जाऊन पोचल्या. थोडासा संघर्ष या मॅच मध्ये करत होता सुमित नावाचा बॅटर, परंतु तदनंतर कुशल मुवमेंटला फेकलेला हा नो बॉल आणि त्यावर तुटून पडला. खऱ्या अर्थाने सुमित अटॅकिंग दर्जाचा क्रिकेट खेळणं जाणतो सुमित आणि तोच अटॅक केलाय आता मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन सुमितने नयनवर. 25 धावा स्कोर बोर्डवर आतापर्यंत उभ्या राहिल्यात बॅटिंग करत असताना. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत या ओव्हर मधले. मोठी धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये नक्की दोन्ही बॅटर करतील, परंतु एका बाजूला बॉलरला चांगली बॉलिंग करायची आहे. आता मात्र पाहू शकाल आउट साइड ऑफ स्टंप बॉल डिलिव्हर्ड केलाय. चांगल्या लाईनवर चांगला लेंथवर बॉल डिलिव्हर्ड झाला आणि डॉट बॉल आता फेकलाय. एक तेरी तो एक मेरी ना तारीफ मेरी ना मजाक तेरा, मत कर गुरूर इस क्रिकेट का, एक दिन खाक तेरा और एक दिन खाक मेरा. हेच आहे मित्रांनो क्रिकेट. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी मॅच सध्या सुरू आहे, परंतु पुन्हा एकदा फुल शॉट मिड ऑनच्या अगदी दरम्यान बॉल ट्रॅव्हल होतो आहे. 2 क्षेत्ररक्षक बॉलवर पर्यंत पोहोचतायत. तोपर्यंत एक धावून पूर्ण होईल. एक धाबीच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्डवर 26 धाबा. बारा बॉल मध्ये 23 धाब्यांची इनिंग आतापर्यंत आपण सुमित नावाच्या फलंदाजाची पाहताय. सौरभने एक बॉल फेस केलाय, धाव त्याच्या बॅट मधनं आली नाहीये. वैयक्तिक दुसरा बॉल फेस करत असताना उलटस बॉल समोरच्या दिशेला, एक जबरदस्त स्ट्रोक, लॉफ्ट स्ट्रेट हिट, षटकार. क्लासिकल अंदाजामध्ये आपण हा शॉट पाहू शकाल. बॅट्समन सौरभच्या बॅट मधनं समोरच्या दिशेला फेकलेला फुलटॉस बॉल, ब्रेड अँड बटर बॉलची संधी, समोरच्या दिशेला 6 धावा, षटकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर 32 धावा जाऊन पोहोचती आहे. तिसऱ्या ओव्हर मधला एक बॉल शिल्लक आहे. ओव्हर पिच बॉल अलॉंग दी कार्पेट स्ट्रोक आता आपण पहिला. शॉर्ट मिड ऑनच्या दरम्यान बॉल ट्रॅव्हल, एक धाव पूर्ण होईल. एक धावेच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्डवर 33 धाबा. 11च्या सरासरीने धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर उभी राहते. 33 धाबा स्कोर बोर्डवर झालात 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. स्लॉग ओव्हर आता तर शेवटची ओव्हर, महत्वपूर्ण ओव्हर मैदानाच्या आतमध्ये. छोटीशी टीम अडल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय गावदेवी दिवाले टीमच्या माध्यमातून. कारण महत्वपूर्ण ओव्हर आहे मॅच मधली. प्रत्येक टीमला माहिती आहे शेवटची ओव्हर महत्वपूर्ण असते, कारण या ओव्हर मध्ये किती धावा बनवल्या जातील, किती टार्गेट सेट होईल या मॅच मध्ये, हे सर्व घडामोडी या ओव्हरवर डिपेंड आहेत. आणि स्वतः आता मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग साठी तयार बॉलर विकी मुंबईकर वर जबाबदारी आहे संपूर्ण आता शेवटच्या स्पेलची. परंतु इम्प्रेसिव्ह आणि चांगली बॅटिंग आतापर्यंत सौरभ आणि त्याच्या सोबतीला बॅटर सुमितने आतापर्यंत केली आहे. कारण भर पावसामध्ये स्ट्रोक मारणं थोडंसं अवघड असतं, परंतु चांगले स्ट्रोक सुद्धा त्यांच्या बॅटमधनं आले आहेत. आतापर्यंत मॅच चांगली रंगली आहे. शेवटची ओव्हर प्रगतीपथावर आणि एक टेनिस बॉल क्रिकेट मधलं मोठं नाव विकी मुंबईकर. शॉर्ट ट्रॅकर बॉल, फटका फसलाय, बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक आहे आणि एक चांगला झेल पूर्ण झालाय आणि पहिल्याच बॉलवर यश प्राप्त झालंय विकी मुंबईकरला. त्याच्या खात्यामध्ये एक विकेट ऍड. नवीन बॅटर रमेश बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो आहे. पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त झाली विकी मुंबईकरला. नक्कीच उल्लेख करावा लागेल याच बॉलरचा आणि याच बॅटरचा. अनेक ओपन हाफ मधल्या स्पर्धा खऱ्या अर्थाने याच बॅटर आणि बॉलरने गाजवलाय. मग खऱ्या अर्थाने अनेक ओपन टीम मध्ये खऱ्या अर्थाने या बॉलर आणि या बॅट्समनची वर्णी सातत्याने लागली जाते आहे. खूप चांगला खेळ खऱ्या अर्थाने नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट मध्ये विकी मुंबईकरचा राहिला आहे. म्हणून नाव कमवण्यासाठी तुम्हाला चांगला खेळ करणं गरजेची गोष्ट आहे. धावसंख्या स्कोर बोर्डवर 33. पुढील बॉल बाउन्सरचा वापर आता मैदानाच्या आतमध्ये होतोय.
आणि रमेश मैदानाच्या आतमध्ये आल्या बावलांनी पुन्हा एकदा डगआउट मध्ये जातो आहे. फलंदाज बाद. सन्माननीय आदरणीय NMTC चे खजिनदार सन्माननीय आदरणीय रविदादा म्हात्रे यांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. सहर्ष हार्दिक शुभ स्वागत. खऱ्या अर्थाने कुमार 11 तुर्बे टीम सुद्धा या ठिकाणी पोहोचली आहे. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तेहतीस धाबा स्कोर बोर्डवर 3 विकेट आतापर्यंत गमावल्या आहेत. नवीन बॅटर बॅटिंग साठी साहिल मैदानाच्या आतमध्ये दाखल. विकी मुंबईकरचा पुढील बॉल. पुन्हा एकदा पाहू शकाल बाउन्सरचा वापर. तेच तरार बॉल मैदानाच्या आतमध्ये. एक धाव डिक्लेअर स्वरूपामध्ये प्राप्त होईल बॅटिंग करणाऱ्या टीमला. एक समयतीने धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 35. पुन्हा एकदा बॅटची कडा. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव. एक धावेच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्डवर फ्लाय होईल. 36 धावा स्कोर बोर्डवर. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा येत नाहीयेत. चांगली बॉलिंग खऱ्या हाताने विकी मुंबईकर मैदानाच्या आतमध्ये करतोय. इम्पॉर्टंट ओव्हर आहे. अजूनही 2 बॉल या मॅच मध्ये शिल्लक आहेत पहिल्या इनिंग मधले. ओव्हर पिच बॉल होता मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा एक डॉट बॉल. एक बॉल शिल्लक. 3च धावा खर्च केल्यात. एक विकेट प्राप्त केली आहे विकी मुंबईकरने. पुन्हा एकदा एक धाव मैदानाच्या आतमध्ये. एक बॉल अजूनही शिल्लक आहे. यस, एक बॉल वाईट सुद्धा या ओव्हर मध्ये आतापर्यंत फेकलाय बॉलर विकी मुंबईकरने. 37 धाबा 37 ऑन स्कोर बोर्ड. एक बॉल पहिल्या इनिंग मधला शिल्लक आहे. 16 बॉल मध्ये वैयक्तिक 26 धाव्यांची इनिंग आपण सुमितच्या बॅट मधनं पाहिली. शॉर्ट ट्रॅकर बॉल. शेवटच्या बॉलवर एक देखना फुल स्ट्रोक आपण पाहताय. लॉंग ऑन बॉडी लाईनच्या पलीकडे एक बेमिसाल स्ट्रोक. षटकार. तत्पूर्वी आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. गोटिवली 11 गोटिवली आणि त्यांच्या विरुद्ध कुमार 11 तुर्बे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण कॉम्बॉक्स मध्ये उपस्थित व्हा. आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. गोटिवली 11 गोटिवली आणि कुमार 11 तुर्बे. एक हाय व्होल्टेज मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येईल यात मात्र शंका नाही आहे. पण ही मॅच तेवढीच ताकदीची आहे. 43 धावा पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आपण पहिल्या बाबा स्पोर्ट्स कारेगाव टीमला बनवत असताना आणि सेकंड इनिंग मध्ये बनवायच्या आहेत गावदेवी दिवाले टीमला. 44 धावा 24 बॉल मध्ये. गोटिवली 11 गोटिवली टीमचा कॅप्टन आपण उपस्थित व्हा टॉस साठी. आणि त्याचबरोबर कुमार 11 तुर्बे टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी उपस्थित व्हा. आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. चला गोटिवली 11 गोटिवली टीमचा कॅप्टन या. त्याचबरोबर कुमार 11 तुर्बे टीमचा कॅप्टन सुद्धा आता तयार आहे. आपण टॉस करतोय. मॅच क्रमांक 2 अंतिम दिवसामधली कुमार 11 तुर्बे आणि त्यांच्या विरुद्ध गोटिवली 11 गोटिवली. कॉल करतील गोटिवली 11 गोटिवली. यस, स्विंग ऑन द कॉइन. टॉस जिंकलाय गोटिवली 11 गोटिवली टीमने. इस डिसिजन अजूनही पेंडिंग असेल. थोड्याच वेळात निर्णय आमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करा. परंतु जाऊया क्रिकेटच्या मॅच कडे. पूर्वार्ध संपलाय. उत्तराला झाली आहे सुरुवात. टीम हडल मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपण पाहताय बाबा स्पोर्ट्स कारेगाव टीमशी 44 धाब्यांचं लक्ष ठेवलंय.
गावदेवी दिवाले टीम समोर धावा चेस होतील की धावा रोखल्या जातील हे आता मैदानाच्या आतमध्ये पाहायचं आहे. फिल्डिंग सुद्धा आता मैदानाच्या आतमध्ये सेट होती आहे. एक मानाची आपुलकीची प्रत्येकाच्या घरामध्ये घर करणारी स्पर्धा आपण पाहताय. एकविरा 11 बेलापूर पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा पर्व 7व आणि त्यामध्ये रंगणारी अंतिम दिवसामधील पहिली मॅच. पहिल्या इनिंग मध्ये सुमित नावाच्या बॅटरने चांगला खेळ साकारला. सेकंड इनिंग मध्ये बॉलर चांगली कामगिरी करतील की बॅटर हे आता पाहायचं आहे. ऑन फील्ड अंपायर सुद्धा आता मैदानाच्या आतमध्ये तयार आहेत. संपूर्ण ग्रामीण टेनिस क्रिकेट .inची टीम त्यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा प्रत्येकाच्या मनात आणि प्रत्येकाच्या घरात पोहोचवण्याचं काम सुरू आहे. त्यांचं सुद्धा आभार. त्याचबरोबर ऑन फील्ड अंपायरची भूमिका खऱ्या अर्थाने खूप सुंदर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत पार पाडली जाते. त्यांचं सुद्धा विशेष आभार. स्कोरबोर्ड रायडरच्या भूमिकेमध्ये खऱ्या अर्थाने योगदान देत आहेत. त्यांचं सुद्धा आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो आहे. घेऊन जातोय तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये जिथे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचले आहेत. विकी मुंबईकर आणि त्याच्या सोबतीला नयन कोहली बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल. दोन्ही घातक फलंदाज आहेत. मी तर म्हणेल गावदेवी दिवाले टीमचे, परंतु घातक गोलंदाजी खऱ्या अर्थाने बाबा स्पोर्ट्स कारेगाव टीमकडे सुद्धा आहे. चांगली बॅटल आता मैदानाच्या आतमध्ये रंगतील. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी मॅच आहे. 44 धावांच्या पाठलागाला आता सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होती है. पूरक हौसला व मंजर भी आएगा, पैसे के पास चल के समंदर भी आएगा, टक्कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. कोणत्या टीमला पहिल्या मॅच मध्ये जिंकण्याची मजा खऱ्या अर्थाने येईल आणि कोणत्या टीमच्या खऱ्या अर्थाने वाट्याला दुःख येईल हे आता पाहायचं आहे. आणि त्यासाठी आता तास सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग साठी बॉलर तयार. पहिल्या स्पेल मध्ये सौरभ आणि स्ट्राइक एंडला लेफ्ट हँडर बॅटर विकी मुंबईकर. सेकंड इनिंगला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग सेट केली आहे. चक्रव्यूह रचला आणि या चक्रव्यूहमध्ये अटकण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने बॉलर करेल विकी मुंबईकरला, परंतु बॉलची तोडफोड होईल की खऱ्या अर्थाने यश येईल बॉलरला. या ओव्हरमध्ये सर्व लक्ष आता खऱ्या अर्थाने प्रेक्षकांचं वेधलं जात आहे या मॅच कडे. सेकंड इनिंगला सुरुवात. बॉलर खऱ्या अर्थाने विश्वविद्यालयाचा आशीर्वाद घेऊन बॉलिंग साठी तयार. पहिला बॉल. पहिलाच बॉल खऱ्या अर्थाने कॉटन बॉलची संधी होती मैदानाच्या आतमध्ये, परंतु बॉलर पोहोचू शकला नाही बॉल पर्यंत. विकेट धोक्यात होती विकी मुंबईकरची, परंतु पहिला बॉल आहे बॅट्समनच्या विरुद्ध डॉट. रनवे मध्ये थोडासा व्यत्यय येतोय बॉलरला. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर तयार होत आहेत. पहिला बॉल चांगला होता. चांगला लाईन वर लेंथ वर बॉल डिलिव्हर्ड केला होता बॉलर सौरभने. शॉर्ट ट्रॅकर बॉल. पुन्हा एकदा पाहू शकाल बॅटची कडा. अगदी विकेट किपरच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झाला. डिक्लेअर सुरुवामध्ये एक धाव. टीमचा अकाउंट ओपन होईल गावदेवी दिवालीच आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर 2 बॉलच्या समाप्तीनंतर 1 धाव. ओव्हर पिच बॉल. हेलिकॉप्टर स्ट्रोक आपण पाहताय. कॅचची संधी आणि कॅच कोणाची ड्रॉप आहे विकी मुंबईकरची. कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं. कॅच छोडाय की मॅच छोडाय, आने वाला वक्त ही बताएगा इस मॅच की कहाणी. खरं मोठ्या फलंदाजाची कॅच सुटल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याला पुन्हा एकदा संधी मैदानाच्या आतमध्ये भेटत असते आणि तो आपल्या बॅटमधनं नक्की रंग उधळतो. हा क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल सांगता येत नाही आणि त्याच खेळाचं नाव आहे मित्रांनो क्रिकेट. आतापर्यंत चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये शांत डोक्याने आणि चांगल्या माइंडसेटने बॉलिंग करत असताना सौरभ नावाच्या गोलंदाजाला आपण पाहताय. शॉर्ट ट्रॅकर बॉल. क्लासिकल अंदाजामध्ये लॉफ्ट स्क्वेअर कट बॉल. सीमारेषा पलीकडे जाईल. 6 धावांसाठी षटकार. नयन कोहलीच्या बॅटमधनं षटकार मैदानाच्या आतमध्ये. ऑफ साइड रिझन मध्ये टाकलेला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप होता.
आणि एक लॉफ्टेड स्क्वेअर कट आपण पाहिला नयन कोहलीच्या बॅटमधनं पहिल्याच बॉलवर फेस करत असताना सौरभच्या विरुद्ध हल्ला षटकार. धावसंख्येला आकार, धावसंख्या स्कोर बोर्डवर 8 धावा. शॉर्ट ट्रॅकर बॉल, आणखी एक जबरदस्त स्ट्रोक. व्हॉट शॉट मैदानाच्या आतमध्ये नयन कोहलीच्या बॅटमधनं सेकंड इन अ रो षटकार. काय बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, तंत्रशुद्ध बॅटिंग, कलात्मक बॅटिंग, मंत्रमुग्ध करणारी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. क्लासिकल अंदाजामध्ये लागोपाठचे 2 षटकार नयन कोहलीच्या बॅटमधनं आपण पाहताय. गावदेवी दिवाले टीम साठी धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली. टीमची टोटल 14 धावा. आतापर्यंत बॉल फेकलेत बॉलरने 5, अजून एक बॉल शिल्लक आहे ओव्हर मधला आणि तब्बल 14 धावा. या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने विकी मुंबईकरचा झेल इम्पॉर्टंट होता. झेल पकडला असता नवीन बॅटर खऱ्या अर्थाने स्ट्राईक एंडला तयार असता, परंतु स्ट्राईक चेंज झाली आणि तदनंतर खऱ्या अर्थाने फायर या मॅच मध्ये होत असताना नयन कोहलीच्या बॅटमध्ये 2 षटकार. तिसरा येईल का या मॅच मध्ये लागोपाठचा, हे आता पाहायचं आहे. ओव्हर पिच बॉल, स्टँड अँड डिलिव्हर, डिस्पॅच. बॉल पार्किंग लॉट मध्ये 6 धाब्यांसाठी षटकारांची हॅट्रिक नयन कोहलीच्या बॅटमधनं. तब्बल 20 धावा पहिल्याच ओव्हर मध्ये आपण पहिल्या सौरभच्या विरुद्ध. मॅच खऱ्या अर्थाने खुली झाली, परंतु अजून 18 बॉल आहेत बॉलिंग करणाऱ्या टीम कडे. चांगली बॉलिंग आता करायची आहे. प्रश्न निर्माण झालेत मैदानाच्या आतमध्ये. प्रश्नांचं उत्तर चांगल्या गोलंदाजांनी खऱ्या अर्थाने द्यायचं आहे, कारण खऱ्या अर्थाने प्रत्येक टीमला जिंकायचं असतं. प्रत्येक गावची टीम आणि गावासाठी खेळणारा क्रिकेट खऱ्या अर्थाने प्रत्येक टीम मैदानाच्या आतमध्ये करते आहे. खऱ्या अर्थाने संध्याकाळच्या सत्रामध्ये गावाला जाताना आपल्या वेशीवरती खऱ्या अर्थाने आपलं सरचे स्वागत व्हावं आणि त्याचसाठी प्रामाणिक प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सध्या सुरू आहेत. घरी बसणारे प्रेक्षक सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून आनंद लुटतात. त्यांचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होत आहेत. लेफ्ट आर्म बॉलर आहेत. दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर सचिन आणि त्याच्या विरुद्ध विकी मुंबईकर. असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. कौन किस पे हावी हे आता पाहायचं आहे. हो हो, क्या बात आहे, जबरदस्त बॉल. तेच तरार बॉल मैदानाच्या आतमध्ये विकी मुंबईकरच्या विरुद्ध डॉट बॉल फेकला आणि अशाच प्रकारच्या बॉलिंगची गरज आहे खऱ्या अर्थाने बॉलिंग करणाऱ्या टीमला. अर्थातच बाबा स्पोर्ट्स कारेगावला अशाच प्रकारची बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. जास्तीत जास्त डॉट बॉल विकेट या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. शॉर्ट ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा पाहू शकाल. बॅटची टॉप एज. एक धाव मैदानाच्या आतमध्ये येईल विकी मुंबईकरच्या बॅटमधनं डिक्लेअर स्वरूपामध्ये. एक धावच्या मदतीने धावसंख्या स्कोर बोर्डवर 21 धावा. 21 ऑन स्कोर बोर्ड. आतापर्यंत चांगली इनिंग नयन कोहलीच्या बॅटमधनं 3 बॉल मध्ये लागोपाठचे 3 षटकार आपण पहिल्या ओव्हर मध्ये पाहिले आहेत. दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलिंग करत असताना चांगली बॉलिंग आतापर्यंत सचिन नावाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतोय. पहिला बॉल डॉट आहे. दुसऱ्या बॉलवर 1 धाव खर्च केली आहे. शॉर्ट ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा पाहू शकाल. फुल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. कॅचची संधी निर्माण आणि संधीचं सोनं आता मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाने केलंय आणि विकी मुंबईकर फायनली स्वस्तामध्ये या मॅच मध्ये बाद होतोय. विनंती आहे, ज्या ग्राउंडच्या आतमध्ये ज्या सायकल आहेत त्या कृपया ग्राउंडच्या बाहेर करा, ही नम्र विनंती आहे. नवीन बॅटर बॅटिंग साठी देवेश कोहली मैदानाच्या आतमध्ये इन होत आहेत. पुन्हा एकदा विनंती आहे, बायसिकल मॅन ज्या सायकल मैदानाच्या आतमध्ये आहेत त्या कृपया आपण मैदानाच्या बाहेर घ्या.
धावसंख्या स्कोर बोर्डवर 21 आहे. नवीन बॅटर बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये येईन देवेश, ज्याने पहिल्या इनिंग मध्ये चांगली बॉलिंग केली आहे. पिकी मुंबईकरची मोठी विकेट प्राप्त झाली आहे बॉलरला. मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं खऱ्या अर्थाने बाबा स्पोर्ट्स कारेगाव टीमचं, परंतु विकेट आणि डॉट बॉल हव्यात. रबर बॉल क्रिकेटमध्ये कधी मॅच 36 धावा सुद्धा क्रिकेटमध्ये निघतात आणि तो क्रिकेट आता सध्याच्या घडीला सुरू आहे. व्हाईट बॉलचा इशारा दिलाय मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉलच्या मैदानी धावसंख्या स्कोर बोर्डवर फ्लाय होईल. 20 जाऊन विसावलाय. ओव्हरची समाप्ती होईल. कौतुकास्पद बॉलिंग खऱ्या अर्थाने दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलरची राहिली. 12 बॉल आणि 21 धावा असं इक्वेशन आता मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल रिमेनिंग, 21 रिक्वायर्ड. पुढील मॅच गोटिवली 11 गोटिवली आणि त्यांच्या विरुद्ध कुमार 11 तुर्बे. गोटिवली टीम आपला निर्णय आमच्यापर्यंत आपण पोहोचवा. बारा बॉल आणि 21 असं इक्वेशन. 3 बॉल 18 धाब्यांवर नयन कोहली बॅटिंग करतोय. 3 बॉल आतापर्यंत देवेशने फेस केलेत. 1 धाव त्याच्या बॅटमधनं आली आहे. आता पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला तयार आहे नयन कोहली. संपूर्ण जबाबदारी मी तर म्हणेल आता नयन कोहलीवर या मॅच मध्ये आहे, कारण त्याच्या बॅटमधनं धावा आल्यात. आत्मविश्वास दुणावलाय. 12 बॉल आणि 21 धाब्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. गावदेवी दिवाले टीमला एका बाजूला रोखायचे, एका बाजूला चेस करायच्या. तिसऱ्या ओव्हर मध्ये बॉलिंग साठी बॉलर सुमित आता तयार आहे. त्याच्या बॅटमधनं पहिल्या इनिंग मध्ये धावा आल्यात. कॉन्फिडन्स त्याच्याकडे सुद्धा आहे, परंतु बॉलिंग आता कशा पद्धतीने होईल हे मात्र पाहण्यायोग्य आहे. और द विकेटने पहिला बॉल. लोवर 1 बॉल. गतीमध्ये परिवर्तन. पसवा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला आणि कुशल मुवमेंटला आता मैदानाच्या आतमध्ये. बिग विकेट लॉस. नयन कोहली बॅक टू द डगआउट. क्रिकेट विथ द माइंडसेट. माइंडसेट योग्यरित्या असणं गरजेची गोष्ट आहे आणि चांगल्या माइंडसेटने बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला. नयन कोहलीला खऱ्या अर्थाने वेग दिला नाही. स्लो वन पद्धतीचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. गोल्डन स्पॉट डिलिव्हर्ड झाल्यानंतर फुल स्ट्रोक मारायच्या प्रयत्नामध्ये मिड विकेट रिझन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षकाने एक चांगला झेल टिपला आणि नयन कोहली मैदानाच्या आतमध्ये परतला डगआउटच्या दिशेने. नवीन बॅटर बॅटिंग साठी ज्युनियर नयन मैदानाच्या आतमध्ये आता येतो आहे. एक नयन मैदानाच्या बाहेर, दुसरा नयन मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवर यश प्राप्त झालंय बॉलर सुमितला. चांगल्या माइंडसेटने बॉलिंग सुमितने पहिल्या बॉलवर केली आहे, परंतु अजूनही 5 बॉल या ओव्हर मधले शिल्लक आहेत. 11 बॉल आणि 21 असं इक्वेशन अजूनही शिल्लक आहे. 11 बॉल 21 असं समीकरण. लहरों से भागकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. या मॅच मध्ये प्रयत्न सुरू आहेत आणि प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं, म्हणून प्रामाणिक प्रयत्न तुम्हाला क्रिकेटच्या मॅच मध्ये करायलाच लागतील. आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला सुद्धा पर्याय नाही. हे प्रामाणिक प्रयत्न सुरू. पुन्हा एकदा बॅटची कडा. डिक्लेअर सुरुवामध्ये 1 धाव मैदानाच्या आतमध्ये. ज्युनियर नयनच्या बॅटमधनं येईल. इक्वेशन आता राहील 10 बॉल मध्ये 20 धावा. प्रत्येक बॉलवर मी तर म्हणेल 2-2 धावा काढायच्या आहेत. 10 बॉल आणि 20 धावा असं इक्वेशन. काय घडेल काय बिघडेल, सर्वांच्या नजरा आता खऱ्या अर्थाने या मॅच कडे वेधल्या जात आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून पोहोचवली जाते. जमलेल्या दर्दी प्रेक्षकांचं खऱ्या अर्थाने 21 बेलापूर पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 2026 पर्व 7व त्यामध्ये सर्च स्वागत. हाय व्होल्टेज क्रिकेट मैदानाच्या आज सुरू आहे. 10 बॉल 20 असं इक्वेशन. आणखी एक स्लोवर वन पद्धतीचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. सुमितची जादुई गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समनच्या माइंडसेटला खऱ्या अर्थाने पारखून करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये.
आणि दुसऱ्या ओव्हर मधलं कमबॅक होतं खऱ्या अर्थाने. कौतुकास्पद दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलिंग झाली. तिसऱ्या ओव्हर मध्ये खऱ्या अर्थाने नयन कोहलीची विकेट पहिल्या बॉलवर आल्यानंतर चांगले बॉल आता सुमितने या ओव्हर मध्ये फेकलेत, परंतु मॅच अजूनही संपली नाहीये. सर जा झुक जाए वो मंदिर है, हर नदी बा समा जाए वो समंदर है, जीवन किस कर्मभूमी युद्ध बहुत है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर है. कोण होईल या मॅच मध्ये सिकंदर हे आता पाहायचं आहे. पुढील बॉल पुन्हा एकदा पाहू शकाल. शॉर्ट ट्रॅकर बॉल मैदानाच्या आतमध्ये वाईटचा इशारा दिलाय अंपायरने. यस इट इज अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या मैदानी धावसंख्येत 1 ने वाढ होती आहे. धावसंख्या स्कोर बोर्डवर 26 धाबा. 3 बॉल अजूनही महत्वपूर्ण आहेत या ओव्हर मधले सुमितचे. 9 बॉल आणि 18 धाब्यांची गरज आहे. लोवर ऑन बॉल बॅटची कडा पुन्हा एकदा पाहू शकाल. पॉइंट रिझन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा धावून पूर्ण होतील. 2 धाब्यांच्या मैदानी धावसंख्या स्कोर बोर्डवर 28 धाबा. 8 बॉल आणि 16 असं इक्वेशन आता मैदानाच्या आतमध्ये राहिलंय. प्रत्येक बॉल आता बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी महत्वाचं आहे आणि बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, कारण धावा येणं खऱ्या अर्थाने बॅटिंग टीमला हव्यात. एका टीमला डॉट बॉल आणि विकेट हव्यात. काही घडू शकतं या मॅच मध्ये. मॅच अजूनही संपली नाहीये. पैसा वसूल मॅच या मैदानाची धावसंख्या 30 धाबा स्कोर बॉल आणि 14 धाब्यांची गरज. 7 बॉल रिमेनिंग, 14 रिक्वायर्ड. 7-14. सात बॉल आणि 14 धाबा. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई मान नहीं होता. जब तक ना पड़े पत्थर पर हथौड़े के गाव, तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. या मॅच मध्ये संघर्ष सुरूच आहे बॅटिंग करणाऱ्या टीमचा आणि चांगल्या ओव्हरची समाप्ती होईल. कौतुकास्पद बॉलिंग तिसऱ्या ओव्हर मध्ये सुद्धा बॉलर सुमितची राहिली. इक्वेशन राहिले अजून या मॅच मध्ये. 6 बॉल 14 धावा. भिवंडीच्या भाषेमध्ये बोलेल 2 मोठे स्ट्रोक या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने बॅटिंग टीमला हव्यात आणि या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने 3 ते 4 डॉट बॉल फेकायचे आहेत बॉलिंग करणाऱ्या टीमला. चला गोटिवली टीम, आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. शेवटचा कॉल आहे आयोजकांच्या माध्यमातून. यस, बॉलिंग करायचा निर्णय घेतलाय गोटिवली 11 गोटिवली टीमने आणि कुमार 11 तुर्बे टीमला बॅटिंग साठी इन्व्हाइट केलं. यापुढील आणखी एक मॅच बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये रंगेल, परंतु या मॅच मध्ये आता खऱ्या अर्थाने रंग भरले गेले आहेत. 6 बॉल आणि 14 धाब्यांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या गावदेवी दिवाले टीमला बाबा स्पोर्ट्स खारीगाव टीमच्या विरुद्ध. शेवटच्या ओव्हर मध्ये बॉलर निखिल बॉलिंग साठी तयार आहे. ओव्हर द विकेटने बॉलर निखिल तयार. शेवटच्या ओव्हर मध्ये स्ट्राइक एंडला बॅटर ज्युनियर नयन. 6 बॉल आणि 14 असे समीकरण. कोण जिंकेल मॅच, वाट पिले आपण नेक्स्ट हे पाहायचं आहे. चांगलं बॅटल आता रंगेल. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी मॅच. ओव्हर द विकेटने रनवे मध्ये थोडासा व्यत्यय आलाय बॉलरला. पुन्हा एकदा तयार होत आहेत. महत्वाचे 6 बॉल आता फेकायचे आहेत. काय शॉट आहे मैदानाच्या आतमध्ये. क्लासिकल सुपर डुपर उपर वाला शॉट. नयनच्या बॅट मधनं षटकार. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल अगदी बाउन्स पर्यंत पोहोचले आणि लॉफ्टेड स्क्वेअर कट डी पॉइंटच्या अगदी वरून बॉलला पाठवलं. 6 धाब्यांसाठी एक क्लासिकल षटकार मैदानाच्या आतमध्ये ज्युनियर नयनच्या बॅट मधनं. 5 बॉल आणि 8 धाबा. पाच बॉल आणि 8 धाबा असं इक्वेशन. पहिल्याच बॉलवर हल्ला चढवलाय बॉलर निखिलच्या विरुद्ध, परंतु प्रति हल्ला आता बॉलरला सुद्धा करायचा आहे.
पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक ज्युनियर नाईनच्या बॅटमधनं फुल स्ट्रोक मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर षटकार 4 बॉल आणि 2 धावांची गरज मॅच ओपन झाली खऱ्या अर्थाने मॅच खुली केली पहिल्याच 2 बॉलवर ज्युनियर नयन आपल्या बॅटमधनं दादागिरी करतोय बॉलरच्या विरुद्ध आता मात्र पाहू शकाल वाईट बॉल पहिल्या 3 ओव्हरमध्ये कौतुकास्पद बॉलिंग आणि खऱ्या अर्थाने शेवटच्या ओव्हरमध्ये निराशजनक कामगिरी आता आपण बॉलर निखिलची आपल्या टीमसाठी पाहताय परंतु हेच मित्रांनो क्रिकेट आहे जिंकल्यानंतर हार आहे हरल्यानंतर जिंकणं हे क्रिकेट आहे म्हणून विजय आणि पराजय खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये होतच असतो आणि त्याचाच पार्ट आहे क्रिकेट 3 बॉल 1 धाव व्हाईट बॉल आणि मॅच फिनिश पहिल्या मॅच मध्ये मॅच विन होतीये गावदेवी दिवाले टीम हार्ड लक बॅड लक खूप चांगले प्रयत्न मी तर म्हणे बाबा स्पोर्ट्स कारेगाव टीमचे राहिले परंतु अपयश तुमच्या वाट्याला आलं पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा पुढील मॅच आता मैदानाच्या आतमध्ये आणखी एक जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये गोटिवली 11 गोटिवली आणि त्यांच्या विरुद्ध कुमार 11 तुर्बे टॉस खऱ्या हाताने जिंकला गोटिवली 11 गोटिवली टीमने आणि घेतलाय बॉलिंग करायचा निर्णय बॅटिंग साठी इन्व्हाइट केलाय कुमार 11 तुर्बे टीमला नो डाऊट पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय गावदेवी दिवाले टीमचा कुणाल ज्याने पहिल्या ओव्हर मध्ये फक्त धावा खर्च केल्या 3 आणि महत्वपूर्ण विकेट सुद्धा प्राप्त केली असा कुणाल ठरलाय गावदेवी दिवाले टीमचा मॅन ऑफ द मॅच या कुणाल आपण मुख्य मंचावर सन्मान्य आदरणीय निलेशजी कोहली सरांचा आवाज धन्यवाद हॅलो तर चला कुणाला पण लगेच यायचंय मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी तर देवेश कोळी प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठाजवळ या देवेश कोळी आणि कुणाल कोळी आपण आमच्या मुख्य व्यासपीठाजवळ यायचं आहे